नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. काय? टाइप्स और काइंड्स ऑफ सेल्स. टाइप्स और काइंड्स ऑफ सेल्स म्हणजेच सेलच्या असणाऱ्या टाइप्स. काइंड्स म्हणजे सुद्धा टाइप्स. मग त्यामध्ये इट इज डिवायडेड इंटू टू टाइप्स ऑफ सेल्स. यामध्ये दोन टाइपचे सेल्स डिवाइड झालेले आहेत. फर्स्ट कॅपिटल ए प्रोकॅरियोटिक सेल्स अँड सेकंड कॅपिटल बी यूकॅरियोटिक सेल्स. म्हणजेच सेलच्या टाइप आपण बघणार आहोत. त्या कोणत्या आहेत तर त्यामध्ये इट इज मेनली डिवायडेड इंटू टू टाइप्स. फर्स्ट प्रोकॅरियोटिक सेल्स अँड सेकंड यूकॅरियोटिक सेल्स. वन बाय वन. मग त्यामध्ये फर्स्ट कॅपिटल ए प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स त्याची फोड पहा शब्दाची इथं दिलेली आहे. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. प्रो म्हणजे काय? प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे मूळ अवस्थेतला. कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. मग याची डेफिनेशन कशी होईल तर सेल्स हॅव प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस. सच सेल्स आर कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक सेल्स. म्हणजे अशा काही सेल्स असतात की ज्यांच्यामध्ये काय असतं? प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस मीन्स नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स जे असतात त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड झालेला न्यूक्लियस नसतो, म्हणजेच अब्सेंट असतो. दिस सेल्स आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल्स. म्हणजे डेफिनेशन काय? सेल्स हॅव प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस. सच सेल्स आर कॉल्ड ॲज काय म्हणतात? प्रोकॅरियोटिक सेल्स. समजलं इथपर्यंत? या शब्दाची फोड दिलेली आहे. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह मीन्स मूळ अवस्थेतला. कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस म्हणजे त्यांच्यामधला जो केंद्रक आहे तो मूळ अवस्थेतला केंद्रक असतो, म्हणून त्यांना काय म्हणतात? प्रोकॅरियोटिक सेल्स. समजलं? आता वन बाय वन. फर्स्ट पॉइंट इट इज स्मॉल सिंपल अँड प्रिमिटिव्ह सेल्स. फर्स्ट त्याचं कॅरेक्टर काय? इट इज स्मॉल अगदी लहान, सिंपल अगदी साधे, अँड प्रिमिटिव्ह सेल्स म्हणजे मूळ अवस्थेतल्या असणाऱ्या पेशी आहेत. सो दीज आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल्स. म्हणजे फर्स्ट त्यामधलं कॅरेक्टर काय? इट इज स्मॉल अगदी लहान, सिंपल अगदी साध्या, अँड प्रिमिटिव्ह सेल्स मूळ अवस्थेतल्या असणाऱ्या पेशी. हे फर्स्ट कॅरेक्टर. सेकंड त्यामध्ये न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड, दॅट इज प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. यांच्यामधला जो न्यूक्लियस असतो तो वेल डेव्हलप्ड झालेला न्यूक्लियस नसतो. मग का वेल डेव्हलप्ड झालेला नसतो ते पुढे बघायचं आहे आपल्याला. म्हणजेच न्यूक्लियस केंद्रक त्यांच्यामधला असणारा केंद्रक इज नॉट वेल डेव्हलप्ड. वेल डेव्हलप्ड विकसित झालेला नसतो. दॅट इज प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये कसला न्यूक्लियस प्रेझेंट असतो तर प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस मीन्स नॉट ॲडव्हान्स न्यूक्लियस. ॲडव्हान्स न्यूक्लियस त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतो. थर्ड पॉइंट न्यूक्लियर मेम्ब्रेन इज अब्सेंट, हेन्स जेनेटिक मटेरियल इज नॉट बाउंडेड. म्हणजेच त्यांच्यामध्ये जे न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं जे आपण कशामध्ये बघणार आहे तर त्यामध्ये आपण बघणार आहे ते कोणत्या? यूकॅरियोटिक सेल्स मध्ये बघताना त्यांच्यामध्ये काय असतं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन वेल डेव्हलप्ड असतं, पण यांच्यामध्ये नसतं. म्हणजेच थोडक्यात असं तुम्हाला स्ट्रक्चर त्याच्या भोवती दिसणार नाही. असं त्यांच्यामध्ये काय असतं यूकॅरियोटिक मध्ये तर यांच्यामध्ये न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेलं असतं. कोणामध्ये तर यूकॅरियोटिक सेल्स मध्ये. हे जे असतं याला काय म्हणतात? न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याच्या आत जे असतं त्याला काय म्हणायचं? न्यूक्लियस. त्याच्या आतमध्ये काय असतो? न्यूक्लियस. म्हणजेच न्यूक्लियर मेम्ब्रेन इज अब्सेंट, हेन्स जेनेटिक मटेरियल इज नॉट बाउंड. न्यूक्लियर मेम्ब्रेन यांच्यामध्ये अब्सेंट असतं आणि जेनेटिक मटेरियल यांच्यामध्ये बाउंड होऊ शकत नाही. म्हणजे आत जे मटेरियल असतं ते बंदिस्त यांच्यामध्ये नसतं, पण कुणामध्ये बंदिस्त असतं? इन यूकॅरियोटिक सेल्स. समजलं? म्हणजेच आपण आपलं पाहिलंय कशासाठी? डिफरन्स समजण्यासाठी
हे कशातले दाखवलंय सेल, तर युकॅरियोटिक सेलमध्ये असं स्ट्रक्चर असतं. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असं स्ट्रक्चर नसतं, म्हणजेच न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड. नंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट, हेन्स जेनेटिक मटेरियल इज नॉट बाउंड. आत जे बंदिस्त करून ठेवलेलं जेनेटिक मटेरियल असतं, जनुकीय काय असेल ते साहित्य मटेरियल ते इथं बंदिस्त होतं, पण यांच्यामध्ये होत नाही. म्हणजे हे कुणामधलं आहे, युकॅरियोटिक सेल्स मधलं आहे. आणि आपण बघतोय ते प्रोकॅरियोटिक सेल मधलं बघतो. म्हणजेच फक्त डिफरन्स साठी आपण बघितलेलं आहे. काय बघितलं, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट, न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट मीन्स जेनेटिक मटेरियल इज नॉट बाउंड, बंदिस्त करून ठेवू शकत नाहीत. इन विच सेल, प्रोकॅरियोटिक cells. Next, number 4, prokaryotic cells represented by bacteria, cyanobacteria, that is blue green algae. म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल्स रिप्रेझेंट होतात कशामार्फत, बॅक्टेरिया. बॅक्टेरिया तुम्हाला माहित आहे जीवाणू. तसंच सियानोबॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया म्हणजेच ब्ल्यू ग्रीन अल्गी, नील हरित शैवाल. ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजेच काय, नील हरित शैवाल, त्यालाच काय म्हणतात, ब्ल्यू ग्रीन अल्गी. म्हणजेच फोर्थ पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, प्रोकॅरियोटिक सेल्स रिप्रेझेंटेड बाय. ह्या ज्या प्रोकॅरियोटिक सेल्स असतात रिप्रेझेंट कशामार्फत होतात, तर बॅक्टेरिया जीवाणू, सियानोबॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया मीन्स ब्ल्यू ग्रीन अल्गी एटसेट्रा. नेक्स्ट, त्यामध्ये आता फर्स्ट बघायचं आहे, ते काय बघायचं, त्यामधलं असणार फर्स्ट बॅक्टेरिया. पण कशाचं स्ट्रक्चर बघायचं आहे, तर बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघायचं. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, 1 मायक्रॉन मीटर इन डायमीटर. त्यांचा जो डायमीटर असतो साधारण किती असतो, 1 मायक्रॉन मीटर. किती असतो, 1 मायक्रॉन मीटर. लक्षात ठेवा, हे चिन्ह महत्वाचं आहे, मायक्रॉन मीटर. चुकून मीटर किलोमीटर असलं लिहायचं नाही, कारण हे जे सगळं आपण आपलं स्ट्रक्चर बघणार आहे ते साधारण असं असतं, मायक्रॉन मीटर पर्यंत असतं. म्हणजेच बॅक्टेरिया इज 1 मायक्रॉन मीटर इन डायमीटर. बॅक्टेरियाचा जो डायमीटर असतो तो साधारण 1 मायक्रॉन मीटर पर्यंत डायमीटर असतो. सेकंड पॉइंट, इट इज डिवायडेड इनटू 4 टाइप्स सच ॲज. मग हे जे बॅक्टेरिया आहेत डिवाइड झालेले आहेत किती टाइप मध्ये, बॅक्टेरिया इज डिवायडेड इनटू 4 टाइप्स सच ॲज फर्स्ट बॅसिलस, सेकंड कोकास, थर्ड विब्रिओ अँड फोर्थ स्पायरिलम. ह्या त्यांच्या असणाऱ्या टाइप कुणाच्या, तर बॅक्टेरिया. म्हणजेच बॅक्टेरिया इज डिवायडेड इनटू 4 टाइप्स 1 बाय 1. त्यामध्ये फर्स्ट बॅसिलस, तिथं म्हटलेलं आहे रॉड शेप्ड. म्हणजे बॅसिलस बॅक्टेरिया ज्या असतात, दिस बॅसिलस बॅक्टेरिया आर रॉड शेप्ड. ह्या ज्या बॅसिलस बॅक्टेरिया असतात त्या रॉड शेप्ड असतात. म्हणून स्ट्रक्चर पुढं दाखवलेलं आहे काढून. काय काढलेलं आहे, रॉड, एक रॉड दाखवलेला आहे. का तर या बॅसिलस ज्या असतात त्या कशा असतात, रॉड शेप्ड असतात. म्हणजेच फर्स्ट झालं काय, बॅसिलस विथ शेप, रॉड शेप्ड. स्ट्रक्चर व्यवस्थित तुमच्या वहीत काढून ठेवायचं. सेकंड कोकास, कोकस इज स्पेरिकल और ओव्हल शेप्ड. म्हणून त्याचे 2 स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. स्पेरिकलच्या खाली स्पेरिकल, ओव्हलच्या खाली ओव्हल. स्पेरिकल पूर्णपणे गोलाकार असतं, ओव्हल लंब गोलाकार असतं, म्हणजे अंडाकृती त्याचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे सेकंड त्यामध्ये कोणता आहे बॅक्टेरिया, कोकस बॅक्टेरिया, स्पेरिकल और कसलं, ओव्हल शेप्ड. स्ट्रक्चर 2 आहेत, स्पेरिकलच्या खाली स्पेरिकल, ओव्हलच्या खाली ओव्हल. नेक्स्ट थर्ड विब्रिओ, कॉमा शेप्ड. तुम्हाला माहित आहे इंग्लिश मध्ये जे वापरलं जातं चिन्ह, साइन, काय, कॉमा. मग ह्या कॉमाच्या आकारामध्ये कोण असतो, विब्रिओ बॅक्टेरिया असतात. विब्रिओ टाइपच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या कॉमा शेप, कॉमाचा आकार त्यांच्यामध्ये असतो, स्वल्पविराम. फोर्थ स्पायरिलम, त्याच्या नावावरूनच आहे, कसं असणार आहे, स्पायरल और ट्विस्टेड शेप. म्हणजेच इथं दाखवलेलं आहे, तुम्ही वेणी बघितलेली आहे, पेळाची जशी वेणी असते तसं टाइप असते. म्हणजेच स्पायरल किंवा ट्विस्टेड, पीळ दिल्यासारखं स्ट्रक्चर कुणाचं असतं, स्पायरिलम. किंवा स्प्रिंग सारखं असतं. म्हणजे स्पायरिलम इज कसलं असतं,
स्पायरल और ट्विस्टेड शेप. मग याच्याचं हे स्ट्रक्चर आहे. विचारल्या जर टाईप एखाद्या मार्काला तर ह्या 4 टाईप सांगायचे. म्हणजेच थोडक्यात राईट द टाइप्स ऑफ बॅक्टेरिया किंवा 4 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, त्याचं थोडक्यात असं स्ट्रक्चर काढायचं आणि दाखवायचं. 1 मार्क काय 2 मार्क, ज्या मार्काला विचारलं जाईल तेवढे मार्क तिथं दिली जातील. मग नेक्स्ट थर्ड, मग समजले बॅक्टेरियाचा डायमीटर किती 1 मायक्रोमीटर इन डायमीटर. तसंच बॅक्टेरिया इज डिवायडेड इनटू 4 टाइप्स सच एज फर्स्ट बॅसिलस रॉड शेप, सेकंड फोकस स्पेरिकल और कसलं ओव्हल शेप, थर्ड विब्रिओ कॉमा शेप आणि फोर्थ काय येतं स्पायरिलम, त्यामध्ये स्पायरल और ट्विस्टेड शेप. नेक्स्ट पॉइंट थर्ड, फ्लॅजेला इज प्रेझेंट फॉर लोकोमोशन इन मोटाइल बॅक्टेरिया. आता याचं स्ट्रक्चर फक्त तुम्ही बघा, साधारण स्ट्रक्चर कसं असतं. हा साधारण बॅक्टेरिया असा असतो, असा बॅक्टेरिया असतो आणि त्याला असं स्ट्रक्चर असतं. हे स्ट्रक्चर म्हणजेच काय असतं फ्लॅजेला. या स्ट्रक्चरला काय म्हणतात फ्लॅजेला. फ्लॅजेला इज इलॉंगेटेड व्हीप शेप्ड. फ्लॅजेला जो असतो तो कसा असतो इलॉंगेटेड असतो, लांबीला जास्त आणि व्हीप शेप. म्हणजेच तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्याकडे जो बैलांच्यासाठी वापरला जातो तो चाबूक, त्या चाबकाच्या सारखा दिसणारा कोण असतो फ्लॅजेला. फ्लॅजेला इज अ लोकोमोटरी ऑर्गन यूज फॉर लोकोमोशन. मग फ्लॅजेला जे आहे ते काय असतं तर लोकोमोटरी ऑर्गन आहे. यूज कुठे केला जातो तर फक्त लोकोमोशन साठी. मुवमेंट ऑफ बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरियाची मुवमेंट फक्त होते ती कशाच्या सहाय्यानं विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे फ्लॅजेला इज प्रेझेंट फॉर लोकोमोशन इन मोटाइल बॅक्टेरिया. मोटाइल बॅक्टेरिया मीन्स इन दिस बॅक्टेरिया मुवमेंट इज प्रेझेंट और मुवमेंट टेक्स प्लेस बाय द हेल्प ऑफ फ्लॅजेला. असे बॅक्टेरिया की त्यांच्यामध्ये फ्लॅजेला का असतो तर ते बॅक्टेरिया असतात मोटाइल बॅक्टेरिया म्हणजेच मुवमेंट करणारे बॅक्टेरिया. म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे फ्लॅजेला इज प्रेझेंट फॉर लोकोमोशन. लोकोमोशन मीन्स मुवमेंट ऑफ बॉडी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे एका ठिकाणावरून बॉडी दुसऱ्या ठिकाणी जाते त्यालाच आपण काय म्हणतो इज कॉल्ड ॲज लोकोमोशन इन मोटाइल बॅक्टेरिया. म्हणजेच मोटाइल बॅक्टेरिया यूज फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट हॅन्स क्रिस्टियन ग्राम डेव्हलप ग्राम स्टेनिंग. मग डॅनिश म्हणजेच त्यामध्ये डॅनिश असणारा सायंटिस्ट, डॅनिश म्हणजे त्या देशातला असणारा बॅक्टेरियोलॉजिस्ट ज्यानं फक्त स्टडी कशाचा केलेला आहे स्टडी ऑफ ओनली बॅक्टेरिया, म्हणून त्याला काय डॅनिश बॅक्टेरियोलॉजी. म्हणजे डॅनिश त्या देशातला असणारा बॅक्टेरियोलॉजिस्ट त्याचं नाव काय हान्स क्रिस्टियन ग्राम. लक्षात ठेवा 1 मार्क MCQ. हान्स क्रिस्टियन ग्राम इज अ बॅक्टेरियोलॉजिस्ट. त्यामध्ये डेव्हलप ग्राम स्टेनिंग म्हणजेच त्यामध्ये जर MCQ आला तर कसा येईल डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट हॅन्स क्रिस्टियन ग्राम डेव्हलप्ड डॉट डॉट डॉट. काय त्यानं डेव्हलप केलेलं आहे तर ग्राम स्टेनिंग. किंवा त्यामध्ये डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट डॉट 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 डेव्हलप्ड ग्राम स्टेनिंग. मधल्या जागा कोणत्याही त्यामध्ये रिकामा दिली जातील. 1 मार्क MCQ याच्यावर लक्षातच ठेवायला. म्हणजेच डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट हॅन्स क्रिस्टियन ग्राम डेव्हलप ग्राम स्टेनिंग. पॉइंट, सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन इन बॅक्टेरिया. सच बॅक्टेरिया इज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन. म्हणजेच पेशी भित्तिका जी असते त्या सेल मध्ये कशाने म्हणते पेप्टिडोग्लायकन. अशा बॅक्टेरियाला काय म्हणतात त्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजेच इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन. हे सुद्धा 1 मार्काला MCQ ला 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. म्हणजे ज्यांच्या सेल वॉल मध्ये ज्या बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकन प्रेझेंट असतं अशा बॅक्टेरियाला काय म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. 1 मार्क MCQ. म्हणजे सेल वॉल इज मेड अप ऑफ डॉट 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 इन बॅक्टेरिया सच बॅक्टेरिया इज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. किंवा सेल वॉल इज मेड अप ऑफ
peptidoglycan in bacteria. Such bacteria is gram positive bacteria. And next point यामध्ये काय, cell wall is made up of murin in bacteria. Such bacteria is gram negative bacteria. आणि ज्यांचं सेल वॉल कशाने बनलेलं असतं, मुरीन. मुरीन त्यामधला काय येतो, एक कंटेंट येतो, त्या मुरीन बनलेलं असतं, त्याला काय म्हणतात त्या बॅक्टेरियांना, तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आत्ता जसा एमसीक्यू सांगितला तसाच त्याच्यावर एमसीक्यू येऊ शकेल. म्हणजे 6th पॉइंट काय, सेल वॉल इज मेड अप ऑफ मुरीन इन बॅक्टेरिया. सच बॅक्टेरिया इज ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. सेकंड टाइप त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये सेकंड बॅक्टेरिया मधली सेकंड त्यामधली टाइप असणारी सियानो बॅक्टेरिया, दॅट इज ब्ल्यू ग्रीन अल्गी, म्हणजेच नील हरित शैवाल. हे 2 नंबरचे त्यामध्ये असणारे बॅक्टेरिया म्हणजे सियानो बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी. फर्स्ट पॉइंट त्यामध्ये इट इज फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स कंटेन्स फोटोसिंथेटिक पिगमेंट. म्हणजेच यामध्ये काय असतं तर फोटोसिंथेटिक ह्या काय आहेत, प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स प्रिमिटिव्ह टाइप्स ऑफ न्यूक्लियस. म्हणजेच फोटोसिंथेटिक. व्हाय फोटोसिंथेटिक, बिकॉज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन दिस प्रोकॅरियोट्स. हे जे प्रोकॅरियोट्स आहेत त्यांच्यामध्ये काय घडतं तर प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. बिकॉज फोटोसिंथेटिक पिगमेंट इज प्रेझेंट इन दिस प्रोकॅरियोट्स. म्हणजेच एक्झाम्पल सियानोबॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी. यांच्यामध्ये काय असतं तर यामध्ये कंटेंट काय केलं जातं तर फोटोसिंथेटिक पिगमेंट. सो फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन दिस बॅक्टेरिया. म्हणजेच ह्या फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोटिक मध्ये काय असतं तर फोटोसिंथेटिक पिगमेंट असतो, त्याच्यामुळे काय घडतं फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. सेकंड पॉइंट, सियानोबॅक्टेरिया शोज मोर लार्जर एक्सटेन्शन्स कॉल्ड क्रोमॅटोफोर्स. मग सियानोबॅक्टेरिया जे असतात ते काय दाखवतात तर मोर लार्जर एक्सटेन्शन्स, विस्तार, ते विस्तारलेले असतात, वाढत 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 त्यांची अगदी जास्त प्रमाणात काय झालेली असते, वाढ झालेली असते, कॉल्ड क्रोमॅटोफोर्स. त्यालाच तिथं काय म्हणतात क्रोमॅटोफोर्स. म्हणजे सेकंड पॉइंट, सियानोबॅक्टेरिया शोज मोर लार्जर एक्सटेन्शन्स कॉल्ड क्रोमॅटोफोर्स. म्हणजे त्यांची जी वाढ जास्त प्रमाणात झालेली असते तिथं त्याला काय म्हणतात क्रोमॅटोफोर्स. आणि थर्ड पॉइंट, इट मे बी फिलामेंटस और नॉन फिलामेंटस. म्हणजे त्यांना थ्रेड लाईक स्ट्रक्चर असेल किंवा थ्रेड लाईक स्ट्रक्चर नसेल. म्हणजे फिलामेंट असेल किंवा फिलामेंट नसेल, असे काय असतात सियानोबॅक्टेरिया. म्हणजेच सियानोबॅक्टेरिया मे बी फिलामेंटस और नॉन फिलामेंटस. फोर्थ पॉइंट, इट फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. सियानोबॅक्टेरिया जे आहेत ब्ल्यू ग्रीन अल्गी या काय काम करतात तर इट फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. म्हणजेच नायट्रोजन जो आहे ॲटमॉस्फेअर मधला, वातावरणातला, त्याला फिक्स ठेवण्याचं काम, फिक्स करण्याचं काम कोण करत असतं सियानोबॅक्टेरिया, दॅट इज ब्ल्यू ग्रीन अल्गी. मीन्स इट फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. फिफ्थ पॉइंट, टू फॉर्म्स आर प्रेझेंट सच ॲज किंवा टू फॉर्म्स आर प्रेझेंट इन सियानोबॅक्टेरिया सच ॲज फर्स्ट सिम्बायोटिक. एक्झाम्पल त्याचं काय आहे ॲनाबेना. आणि सेकंड नॉन सिम्बायोटिक, एक्झाम्पल नोस्टॉक. मग यामध्ये सिम्बायोटिक, सिम्बायोटिक म्हणजे आपण काय म्हणतो सहजीवी, सिम्बायोटिक सहजीवी, आणि नॉन सिम्बायोटिक सहजीवी नसणारे. मग सहजीवी किंवा सिम्बायोटिकचं एक्झाम्पल काय आहे ॲनाबेना नावाचं काय असणार आहे सियानोबॅक्टेरिया. आणि नॉन सिम्बायोटिकचं एक्झाम्पल काय सियानोबॅक्टेरियाचं नोस्टॉक. म्हणजेच त्यामध्ये एवढे सगळे पॉइंट आपण कशात बघितले सियानोबॅक्टेरिया दॅट इज ब्ल्यू ग्रीन अल्गी. म्हणजेच त्यामध्ये परत 2 टाइपचे काय असतात तर 2 टाइप्स ऑफ फॉर्म्स आर प्रेझेंट इन सियानोबॅक्टेरिया सच एज सिम्बायोटिक, एक्झाम्पल ॲनाबेना, and second non-symbiotic, example nostoc. धन्यवाद.